तर मित्रांनो आलो आहे सकाळ सकाळ गच्चीवरती आणि ते तुम्ही बघू शकता आजूबाजूला सगळे बांबू लावलेत. आपल्या बिल्डिंगचं काम होणार आहे आता. म्हाडाकडून कलर मारला जातो आहे बिल्डिंगला आणि ते सकाळचं वातावरण तुम्ही बघा मित्रांनो, एक नंबर. तर व्लॉग एडिट करायला मी इकडे येतो मित्रांनो, झाडांच्या मध्ये, आणि सगळी झाडं त्या लोकांनी बाजूला काढून ठेवलेत आणि ते बघू शकतात किती सुंदर असं वातावरण आहे यार. सकाळी उठण्याचा खूप फायदा आहे, खूप सुंदर असं जरा प्रसन्न प्रसन्न वाटतं मित्रांनो. एडिट करताना हे बघा, इथे मला एक सुंदर असा नजाराचं दर्शन झालं आहे. तिकडे पाठीमागे जी तुम्हाला ही लाईन दिसते ना, तो डोंगर आहे आणि त्या डोंगरातून सूर्य उगवला आणि माझ्याकडून ते मिस झाला. मी बघतच बसलो म्हणजे ते सूर्य येताना आणि एडिटिंग करत होतो. नंतर असं झालं की भाई व्हिडिओ नाही बनवलास. खूप सुंदर वाटतंय आणि सूर्याच्या अवतीभोवती पक्षी मस्त अशा फेऱ्या घालतात असं वाटतं. बघा ना, जाम भारी वाटतंय. नमस्कार मित्रांनो, मी पवन पाडावे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग असणार आहे दिनचर्या डे 37. आणि आता मी निघालोय ऑफिसला जायला. चला यासोबतच ऑफिसलाच भेटू. तर आलोय मित्रांनो ऑफिसमध्ये आणि आज पार्किंग नव्हती, सो इथेच गाड्यांसोबत खेळत बसलेलो, त्याच्या पायी उशीर झालाय. तर मित्रांनो गेलाय PC चालू आणि इथे गणेश काय खातो बघा, आम चस्का. कैसा लग रहा तेरे को आम चस्का खा के? आणि इथे कामं चाललेत. जरा का दिसतंय आता ठीक आहे. तर मित्रांनो आलाय मॉर्निंगचा चहा. तर मित्रांनो लंच वगैरे आमचा करून झालं आहे. मी त्याचं काहीच शूट नाही केलं आणि आज राऊंडला पण नाही गेलो, सगळे ऑफिसमध्ये आलो आहे. बाहेर खूप ऊन आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात गणेश त्याच्या PC वरती ॲनिम बघतोय आणि सगळे पोरं आपले वन साईडमध्ये आराम करतात. दाखवतो तुम्हाला, हे बघा इकडे हा रोहित, सूरज हे आराम करतात कारण की आपला लंच टाईम अजून आहे. तर इव्हिनिंगचा चहा पण आलाय मित्रांनो आणि आज बरंच काम आहे. तर मित्रांनो झाले घरी जायची वेळ आणि आता सगळेच आम्ही निघालोय घरी जायला. चलो बाय बाय संतोष सर. तर मित्रांनो निघालोय घरी जायला आणि आज एक गोष्ट तुम्हाला सांगायला विसरलो की आज सिद्ध्याचं लग्न झालंय कोर्टामध्ये आणि आता आपण डायरेक्ट मला वाटतं इथून सिद्ध्याच्याच घरी जाऊ. चल पटपट गाडी काढू आणि आपण जाऊ सिद्ध्याच्या घरी. तर मित्रांनो पोचलो सिद्ध्याच्या बिल्डिंगमध्ये, जाऊया आता त्याच्या घरी आपण. तर मित्रांनो आलो आहे बघा, नवविवाहित दाम्पत्य कसे बसले तिथे. तर मम्मीने आपल्या लाडक्या वहिनीसाठी हा केक आणला. हो वेलकम. व्हिडिओ चालू आणि मी फिरवतो कॅमेरा. काय वाजवा हे 2 बर्थडे करायला लागतील, एक रिसेप्शनचा बर्थडे आणि एक रजिस्टरचा बर्थडे. इकडे 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 छान छान. आला हॅलो हॅलो. जा केक काप केक काप केक काप. जा लवकर जा लवकर. पळ 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 लवकर लवकर. डम्पिंगच्या इथे ठेवला नव्हता. डम्पिंग ग्राउंड आहे ना पुरलेला, तिथे बायकोला आणि पोराला माईक दिलं तर बोलशील ना. नाच 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 शूटिंग चालू आहे. बोल बोलून नाच. अरे लक्ष्मीच्या हातातली चवळी प्रमाणात होईल.
शुभेच्छा हातातली चोरी व्हावी बरखाली किलो पिणो जाईल आणि किरपा तुझी हातातल्या सुरासन गोदे केला कॅमेरा अँगल चेंज केला. तुझी आमावरी जाऊ दे सुख थोडं दुःख भरी दुनिया ही भरी बोली घाम बसर घामावरी सुसायला झुंजायला गंगे बळ येऊ दे आभाळागत माया तुझी आभावरी जाऊ दे ऐरणीच्या दिवा तुला ठिणगी भाऊ दे आभाळागत माया तुझी आभावरी जाऊ दे. कसं कसं वाटतंय मामी? लग्न झालं तुमचं, मॅरेज काय कोर्ट मॅरेज केला, कसं काय काय सांगू शकता तुम्ही? रजिस्टर मॅरेज केलं, काय सांगू शकता? कसं वाटतंय? अरे लाजतंय बोला लवकर, बोला लवकर. माझं नाही कसं, आपलं प्रॉपर होणार. बोला बोला लवकर बोला. हवं वडापाव जुजू वाटते. तर मित्रांनो आलोय बिल्डिंगमध्ये, जाऊया आता घरी. सो मित्रांनो आता कुल्फी खातोय मी. तर मित्रांनो आलोय घरी आणि आता 1:15 वाजलाय रात्रीचा आणि मी ब्लॉग एडिट करत बसलेलो. घरी आलो आम्ही काहीतरी 11 वाजता आणि अजूनपर्यंत मी ब्लॉग एडिट करत होतो. आणि लोक इथे सिद्ध्याचं आता उद्या रिसेप्शन आहे, सुद्धा रिसेप्शनची तयारी करत आहेत. तर उद्या सिद्ध्याचं रिसेप्शन आहे आणि त्याचीच तयारी चालू आहे. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो मित्रांनो. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया आता आपण उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. मी येतो. बाय.